मध्ये सुरू असलेल्या शैक्षणिक संस्था, रयत संस्था या प्रत्येक क्षेत्रामध्ये अभिमानास्पद अशी कामगिरी दादांनी त्या ठिकाणी केली. पण आज त्यांच्याशिवाय या सायकल स्पर्धेच्या आंतरराष्ट्रीय स्तराच्या सायकल स्पर्धेचं उद्घाटन करण्याचा एक दुर्दैवी क्षण आमच्या सर्वांच्या आयुष्यात आला आहे. दादांची पवित्र स्मृती अंतःकरणामध्ये ठेवत त्यांनी ज्या पद्धतीने वक्तशीरपणा, कमालीच्या संवेदना, प्रचंड इच्छाशक्ती, दुर्दम्य मेहनत घेण्याची त्यांची असलेली क्षमता, हेच विचार अनुकरण करत आम्ही काम करण्याचा प्रयत्न करणार. तुम्ही दगडूशेठचे दर्शन देखील घेतले, पक्षाला बळ मिळावं आणि दादांना कुठेतरी शांती मिळावी असं. श्रीमंत दगडूशेठ हलवाई या गणपतीच्या क्षणी नतमस्तक झालो. दरवर्षी गणेशोत्सवात मी इथं गेले 40 वर्ष येतो आहे, 84 सालापासून. ते आल्याच्या नंतर दर्शनाने ऊर्जा मिळतेच, पण आज आम्ही दादांच्या अकाली निधनाने जे थोडंसं आम्ही एकदम ऊर्जाहीन झालो होतो, तिथे यावं, दगडूशेठच्या क्षणी नतमस्तक व्हावं, दादांच्या स्मृती अजरामर राहण्यासाठी आमच्या हातून काम व्हावं, याच भावना, हीच प्रार्थना आज या पवित्र मंगलमय ठिकाणी त्या ठिकाणी केली. 37 वर्षाचा सहवास होता तुमचा आणि दादांचा. काय आठवणी साधारणतः काय आठवणी एका मिनिटात शब्दांकन करता येणार नाही. गेल्या वर्षी याच वेळेला जवळपास 2 तास त्यांच्यासोबत मी होतो. आणि मी अशी एक व्यक्ती आहे की गेले वर्षानुवर्ष त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांचा सहवास, त्यांना शुभेच्छा, त्यांच्याबरोबरती वेगवेगळ्या विषयावरती चर्चा करण्याची वाढदिवसाची दिवशी संधी मिळाली. आज ते नाही आहेत, हे मनाला पटतही नाही आणि मनाला पेलवतही नाही. आंदोलन सुरू आहे. ज्या दिल्लीमधून तुम्ही आता या ठिकाणी आलात, त्या दिल्लीमध्ये ज्या पद्धतीने आंदोलन सुरू आहे, विरोधी पक्षाला त्या ठिकाणी डिटेन करण्यात आलेलं आहे, काय वाटतं हे सगळं बघून? तटकरे साहेब, काय चाललंय नक्की? नाही, या संदर्भामध्ये सुद्धा भारत सरकारने योग्य ती पावलं उचलण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण परवा संसदेमध्ये किंवा कालही संसदेमध्ये या विषयावरती चर्चा उपस्थित करण्याचा प्रयत्न झाला. चर्चा काय होऊ शकली नाही, परंतु केंद्रीय एक वरिष्ठ मंत्री JP नड्डा यांची आणि आंदोलकांच्या नेत्यांची त्या ठिकाणी भेट झाली. त्याच्यातून मार्ग निघालाच पाहिजे. त्यांच्या ज्या काय भावना असतील त्या समजून भारत सरकार निश्चितपणे या संदर्भामध्ये काहीतरी निर्णय त्या ठिकाणी घेईल. आपल्या राज्याचा एक मुलगा अभिजित बिटके हा नेतृत्व करतो. तुम्हाला एकदाही वाटलं नाही की त्याला जाऊन तिथं भेटावं? एवढ्या मोठ्या संख्येने लोक तिथं उपस्थित आहेत, विद्यार्थी महाराष्ट्रातून होतात. महाराष्ट्रात जर आपण बघितलं तर काही लोक, विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. तुम्हाला एकदाही वाटलं नाही की आपण तिथं जावं, त्यांना भेटावं? एक असं आहे की मला मनातून नेहमीच ज्या ज्या वेळेला वेगवेगळी आंदोलनं होत असतात, त्या आंदोलनाच्या संदर्भामध्ये मी माहिती घेण्याचा प्रयत्न करत असतो. त्याच्यातून, कारण मी अनेक वेळेला सरकारमध्ये राहिलो आहे, केंद्र पातळीवरती सुद्धा अनेक वेळेला अनेक आंदोलनं झाली, राज्य पातळीवरती सुद्धा वेगवेगळ्या प्रश्नासाठी आंदोलन होतात, अगदी गाव पातळीवरती सुद्धा आंदोलनं त्या ठिकाणी होत असतात. अशा वेळेला संवेदना जागरूक ठेवत शासनकर्त्यांनी या आंदोलनकर्त्यांचं ज्या काय भावना असतील, त्यांचं या संदर्भातलं जे काय म्हणणं असेल, त्याच्या संदर्भामध्ये उपाययोजना करण्याचं काम करणं हे निश्चितपणानं त्या ठिकाणी आहेच. आणि मला असं वाटतं की केंद्र सरकार या संदर्भामध्ये चर्चा करून योग्य तो मार्ग, कारण या देशाचं भवितव्य म्हणजे युवा पिढी आहे, त्या युवा पिढीच्यासाठी आपल्याला निश्चितपणाने काम करावं लागेल. काल आमच्या इंडियाच्या बैठकीमध्ये सुद्धा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी किमान 35 ते 40 मिनिटं युवा पिढी सशक्त होण्यासाठी फ्रान्समध्ये मधल्या कालावधीमध्ये IITच्या विद्यार्थ्यांची जी काही जगभरातली कॉन्फरन्स झाली, तिथल्या फ्रान्सच्या राष्ट्रपतींना आपल्या भारतीय विद्यार्थ्यांच्याबद्दल किती कुतूहल होतं याचा उल्लेख केला. याचा अर्थ भारत सरकार, राज्य सरकार विद्यार्थ्यांचं भवितव्य जगाच्या पाठीवरच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये अधिक उंचावावं या दृष्टिकोनातून प्रयत्नशील आहे. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.